नमस्ते. मी संदीप कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं आजच्या या स्मॉल व्हिडिओ सेक्शन स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत इनॉक्युलेशन इफेक्ट इन ग्रे कास्ट आहे. ग्रे कास्ट मधील इनॉक्युलेशन इफेक्ट बद्दल बोलणार आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा एक सिंपल जी फाउंड्रीची प्रोसेस फ्लो आहे, इनॉक्युलेशनची प्रोसेस फ्लो आहे ते बघूया. मोल्टन मेटल रेडी फॉर पोरिंग. सुरुवातीला मोल्टन मेटल हे पोरिंगसाठी रेडी होतं. ॲड इनॉक्युलेशन इन द स्ट्रीम ऑर लॅडर within a seconds or minutes before pouring. Then inoculation reacts. इनॉक्युलेशनचं रिॲक्शन होतं, फॉर्म मायक्रोन्युक्लिएशन तयार होतं. त्यानंतर आयर्न कूल्स अँड सॉलिडिफायज, ग्राफाईट प्रेसिपिटेट्स ऑन दिस साइड्स. सॉलिडिफिकेशन होतं, ग्राफाईटचं प्रेसिपिटेशन होतं आणि फायनल स्ट्रक्चर हॅज डिझायर्ड ग्राफाईट मॉर्फॉलॉजी. तर हा एक फ्लो असतो ज्याच्यामध्ये आपण मेटल तयार झाल्यानंतर सॉलिडिफिकेशन पर्यंत किंवा नॉकआउट पर्यंतचा हा जो फ्लो आहे, हा मेटलर्जिकल भाषेमध्ये आपण इथं बघितला की कशा प्रकारे पोरिंग साठी मेटल तयार झाल्यानंतर आपण इनॉक्युलेशन ऍड करतो. इनॉक्युलेशनचा इफेक्ट होतो, त्यामधनं मायक्रोन्युक्लियस तयार होतात. ते तयार झाल्यानंतर आयर्न कूल होतं, सॉलिडिफाय होतं. ते होत असताना ग्राफाईटचं प्रेसिपिटेशन होतं या साईट्सवरती आणि या प्रेसिपिटेशनच्या माध्यमातून आपल्याला एक फायनल स्ट्रक्चर, डिझायर्ड स्ट्रक्चर ग्राफाईट तयार होत असतं. याचा जर विचार केला तर हे लक्षात येतं की इनॉक्युलेशनचा इफेक्ट किती महत्वाचा आहे. कारण हे इनॉक्युलेशन टाकल्यानंतर हे मायक्रो न्यूक्लिया तयार होतात आणि मायक्रो न्यूक्लिया हे कशा प्रकारचे तयार होतात आणि आयर्न हे कूल किंवा सॉलिडिफाय होतं. जसं कुलिंग रेट आणि सॉलिडिफिकेशन होतं, त्याच वेळेस हे ग्राफाईटचं प्रेसिपिटेशन होतं. तर ते कसं कुलिंग होतं, कशा प्रकारचं सॉलिडिफिकेशन होतं, ह्याच्यावरती तुमच्या ग्राफाईटचं प्रेसिपिटेशन अवलंबून असतं आणि कशा प्रकारचे ग्राफाईट तयार होणार आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज काय डेव्हलप होणार आहेत, हे अवलंबून असतं. आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टीवरती जर आपण व्यवस्थित विचार केला तर लक्षात येईल की इनॉक्युलेशनचा इफेक्ट, कुलिंगचा इफेक्ट किती महत्वाचा आहे. आणि त्यावरतीच आज आपण इथं बोलणार आहोत. वाय इनॉक्युलेशन इज रिक्वायर्ड इन ग्रे कास्ट आणि त्याचं महत्व काय आहे, कशामुळं काय कारणासाठी आपण इनॉक्युलेशन करतो आणि त्याच्यामुळं काय फायदे आपल्याला मिळू शकतात. तर इनॉक्युलेशन इज अ प्रोसेस ऑफ ॲडिंग स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल लाईक फेरोसिलिकॉन और कॅल्शियम सिलिसाइड. आता वेगवेगळे नवीन प्रकार आले, बेरेबॅस, स्ट्रॉन्शियम आहे, त्याचप्रमाणे लॅन्थियम आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे इलिमेंट पण त्यामध्ये ऍड केले जातात. सेरियम आहे इंटू मोल्टन मेटल और ग्रे कास्ट आयर्न जस्ट टू बिफोर पोरिंग. तर हे मटेरियल ऍड करणं, दॅट इज इनॉक्युलेशन. हे स्मॉल अमाऊंट ऑफ मटेरियल जे तुम्हाला न्यूक्लिएशनला मदत करतं, जे तुमच्या ग्राफाईट प्रेसिपिटेशनला मदत करतं आणि एक न्यूक्लियसचा एक प्रॉपर फॉर्म तयार करतं ज्याच्यामधून तुम्हाला त्या मटेरियलचं किंवा मोल्टन मेटलच्या प्रॉपर्टीज मिळू शकतात. तर ते इनॉक्युलेशन हे खूप महत्वाचं आहे. इन शॉर्ट, विदाउट इनॉक्युलेशन, जर आपण इनॉक्युलेशन नाही केलं तर काय होऊ शकतं, इट फॉर्म्स कोर्सर ग्राफाईट और कार्बाइड्स, व्हेरी हार्ड ऑर ब्रिटल मटेरियल कॅन बी फॉर्म. त्याचप्रमाणे शो पोअर मस्टॅबिलिटी, तुमची मस्टॅबिलिटी हॅम्पर होती. इट व्हेरिएबल स्ट्रेंथ अक्रॉस द कास्टिंग, तुमच्या कास्टिंगमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हार्डनेसेस तुम्हाला मिळतील, वेगवेगळी स्ट्रेंथ मिळेल, वेगवेगळ्या ठिकाणचं मायक्रोस्ट्रक्चर वेगवेगळं मिळू शकेल. तर युनिफॉर्मिटी तुम्हाला मिळणार नाही आहे. इनॉक्युलेशन स्टॅबिलाइज द स्ट्रक्चर अँड गिव्ह यू बेटर अँड मोर कन्सिस्टंट कास्टिंग. तर इनॉक्युलेशन काय करतं, तर स्टॅबिलाइज द स्ट्रक्चर, त्याच्यामुळे प्रॉपर न्यूक्लिएशन होतं आणि तुम्हाला एक चांगलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक कन्सिस्टंट स्ट्रक्चर हे तुम्हाला इनॉक्युलेशनमुळे मिळतं. की टर्म्स रिलेटेड टू इनॉक्युलेशन ह्याच्यामध्ये अंडर कुलिंग हा शब्द असतो, नेहमी आपण ऐकतो. इफ नॉट इनॉक्युलेटेड द मेल्ट सुपर कूल डिप्लाय इनकरेजिंग कार्बाइड फॉर्मेशन. अंडर कुलिंग म्हणजे फास्ट कुलिंग होतं, कार्बाइड फॉर्मेशन होतं. फेडिंग फेडिंग रिलेटेड टू टाइम. इनॉक्युलेशन जसं तुम्ही टाकाल तसा वेळ जसा जाईल तसा इनॉक्युलेशनचा इफेक्ट कमी 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 होत जातो. तर दॅट इज कॉल्ड एज अ फेडिंग. वेन वी स्टार्ट द पोरिंग आणि इनॉक्युलेशन तुम्ही सुरू करता तो इनिशियली हा इफेक्ट हा खूप जास्त असतो, पण जसा वेळ जाईल आणि पोरिंग संपत येईल तसा इनॉक्युलेशनचा इफेक्ट हा कमी होत जातो, डिक्रीज होत जातो, तो इफेक्ट फेड होत जातो. दॅट इज कॉल्ड फेडिंग. आणि लेट इनॉक्युलेशन, दॅट इज स्ट्रीम इनॉक्युलेशन, दॅट इज अ थर्ड इम्पॉर्टंट टर्म. दॅट इज अ टेक्निक टू ऍड इनॉक्युलेशन ॲज लेट ॲज पॉसिबल टू कॉम्बॅट द फेडिंग. तर तो फेडिंगचा इफेक्ट घालवण्यासाठी जितक्या लेट तुम्ही इनॉक्युलेशन कराल तेवढा त्याचा इफेक्ट जास्त चांगला होतो, मल्टिपल होतो असं म्हणू शकतो. कमीत कमी इनॉक्युलेशनमध्ये तुम्हाला जास्त इफेक्ट मिळू शकतो. तर दॅट इज लेट इनॉक्युलेशन ऑर स्ट्रीम इनॉक्युलेशन. तर आपण या सगळ्या गोष्टींवरती तर बोलणार आहोतच. गिव्ह राईज टू डी अँड ई टाईप ग्राफाईट. इन प्रॉपर इनॉक्युलेशन मग काय होतं, तर सगळ्यात पहिला महत्वाचं म्हणजे गिव्ह राईज टू डी आणि ई टाईप ग्राफाईट. आपण यापूर्वी काही व्हिडिओज ऑलरेडी आपण बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये फ्लेक्स साईज, फ्लेक्स
टाईपवरती बोललोय, त्याच्यामध्ये पण आपण बोललोय की अंडर कुलिंग, फास्ट सॉलिडिफिकेशन, आणि त्यामुळं तुमची फ्लेक्सची साईज लहान होती, डी आणि ई टाईप ग्राफाईट तयार होतं. तर ते मेन कारण आहे त्याचं. तर ते तुमचं इनप्रॉपर इनॉक्युलेशन आहे. त्याचप्रमाणे कास्टिंग ब्रिटल आणि हार्ड होतं, मशनॅबिलिटी अफेक्ट होती, तुमची स्ट्रेंथ कमी होती. हे सगळं ना तुमच्या इनप्रॉपर इनॉक्युलेशनमुळे होतं. हाय रिस्क ऑफ शिंकेज, हे सुद्धा खूप महत्वाचा फॅक्टर आहे की तुमचं जे शिंकेज टेंडन्सी आहे ती वाढती. इनॉक्युलेशन जर प्रॉपर नसेल तर शिंकेज टेंडन्सी वाढण्याचं एक महत्वाचं कारण आहे त्याचं. म्हणजे त्याचं तुमचं जे न्यूक्लिएशन आहे ते इनप्रॉपर झालेलं असतं, कारण तुमचं इनॉक्युलेशन हे व्यवस्थित झालेलं नसतं. जर तुम्ही प्रॉपर इनॉक्युलेशन केलं तर नक्कीच तुम्हाला युनिफॉर्म ए टाईप ग्राफाईट मिळू शकतात. तुमचं कार्बाईड फॉर्मेशन कमी होऊन तुम्हाला चांगली मशनॅबिलिटी मिळू शकते. एक हाय स्ट्रेंथ आणि टफनेस आणि डक्टिलिटी मिळू शकते. म्हणजे तुमच्या कास्टिंगची ज्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला चांगल्या अचीव होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या केसमध्ये जर इनॉक्युलेशन तुमचं प्रॉपर असेल, न्यूक्लिएशन चांगलं असेल, तर लो रिस्क ऑफ शिंकेज टेंडन्सी ॲज युनिफॉर्म ग्रोथ ऑफ न्यूक्लिएशन. युनिफॉर्म ग्रोथ ऑफ न्यूक्लिएशनमुळं शिंकेज टेंडन्सीची जी रिस्क आहे ती पण कमी होती. तर या सगळ्या गोष्टी इनॉक्युलेशनमुळे होतात. त्यामुळे इनॉक्युलेशन खूप महत्त्वाचं आहे. इनॉक्युलेशन प्रॉपर करणं गरजेचं आहे. इनॉक्युलेशनची प्रॅक्टिस, इनॉक्युलेशनचं पर्सेंटेज, कोणतं इनॉक्युलेशन वापरतोय, कधी वापरतोय, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते इनॉक्युलेशन कसं करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, त्याच्या टाईप्स कुठले कुठले आहेत, कुठला टाईप्स कधी वापरायला पाहिजे, किंवा कुठल्या टाईपचं महत्त्व काय आहे, यावरती पण एक व्हिडिओ नक्कीच बनवलेला आहे. तो पण नक्की बघा. मला खात्री आहे तो पण तुम्हाला नक्की आवडेल. आणि अ, या सर्व व्हिडिओचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. ग्रे कास्टांची क्वालिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी, तुमची ज्या काही डिझायर प्रॉपर्टीज आहेत त्या अचीव करण्यासाठी, या अपेक्षेनं हा व्हिडिओ मी इथं संपवतो. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.